आज एस टी बँकेच्या 11 संचालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या ठाण्याच्या कार्यालयात माझी भेट घेतलेली आहे आणि त्यांनी ज्या काही गोष्टी आज मला सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर सदावर्ते ज्या पद्धतीने महाराष्ट्रात बोलत असतो, महाराष्ट्र हित दाखवत असतो. खरं तर एस टीच्या अनेक कर्मचारी, ही सगळी गरीब एस टी कुटुंबातली घरं आहेत, एस टी कर्मचारी आहेत. काही वर्षापूर्वी एस टी कर्मचाऱ्यांच्या मी भलं करतो असं दाखवून हजारो म्हणजे 70,000च्या वरती एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या युनियनमध्ये सभासद घेतलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्यांचा विश्वास जिंकल्यानंतर एस टी बँकेच्या निवडणुका झाल्या. एस टी बँकेच्या निवडणुका झाल्या. एस टी बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पॅनल जिंकून आलं. त्या पॅनलचीच आता काही लोक माझ्याकडे आली होती आणि त्याच्यानंतर सदावर्ते यांनी एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या एस टी बँकेमध्ये केला. हे तिथल्या संचालक मंडळाला कळालंच लगेच आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याच्या विविध तक्रारी, विविध खात्या, RBI पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या तक्रारी केल्या. सदावर्तेंनी जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार एस टी बँकेमध्ये केलेला आहे आणि एस टी बँकेमध्ये भ्रष्टाचार करताना डेटा सेंटरपासून म्हणजे डेटा सेंटरचं जर 3 कोटीचं बिल असेल तर त्याचं बिल त्यांनी 60 कोटी 55 कोटीच्या आसपास दिलेलं आहे. दुसरं AC विकत घेतल्या, त्याच्या किमती 85 हजार आहेत. कम्प्युटर विकत घेतले प्रचंड मोठ्या प्रमाणात, त्याचा किंमत तुम्ही ज्यावेळेला एखादी क्वांटिटी बल्कमध्ये विकत घेता ना त्यावेळेला त्याची किंमत कमी होते. 80 हजार रुपयाचे कम्प्युटर घेतले. फर्निचर बनवलं, फर्निचरच्या वरचा फक्त सनमायका बदलला, फर्निचर तोच. आणि या सगळ्या गोष्टी तिथल्या संचालक मंडळाला सतत कळत होत्या आणि संचालक मंडळ याच्या बाबतीमध्ये सतत तक्रारी या विविध खात्याकडे करत होता. परंतु त्यांच्याकडे सदावर्तेच्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे कोणीही त्यांना या सगळ्या चौकशीमध्ये मदत करत नव्हतं. आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात भेट दिली. संपूर्ण भ्रष्टाचार हा त्यांनी या पेनड्राईव्हमध्ये मला दिलेला आहे. कशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला, कसे कसे पैसे खाल्ले गेले, संचालक मंडळाला जीवे मारण्याच्या धमक्या कशा दिल्या गेल्या. म्हणजे एक व्हिडिओ कॉल आहे आणि तुम्ही आता पाहिला, प्रचंड भयानक एका महिलेशी प्रचंड अवाच्य भाषेमध्ये सदावर्ते बोलत होते आणि तिला धमक्या देत होते की तुला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन, इतर सगळ्यांची नावं घेऊन प्रचंड वाईट भाषेत त्या बाईशी बोलत होते. कॉन्फरन्स कॉल होता आणि बोर्डाची मीटिंग चालू होती आणि त्यातला तो सगळ्या गोष्टी या पेनड्राईव्हमध्ये सदावर्तेचा बँकेचा संपूर्ण काळा चिट्टा हा त्यांनी आज माझ्याकडे दिलेला आहे. या सर्व कमिटीने म्हणजे 11 जणांनी मिळून RBIला त्याच्या बाबतीतली तक्रार केलेली आहे. त्याच्यासोबत अर्बन बँकेचा जो विभाग असतो त्याला तक्रार केलेली आहे. मुख्य कार्यकारी अभियंता यांना देखील याच्या बाबतीमधली राज्य परिवहन सहकारी बँक लिमिटेड त्यांना देखील याच्या बाबतीतल्या लेखी तक्रारी आहेत की सदावर्तेंनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे, गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे हे खाल्लेले आहेत. या तुम्ही 2.5-3 वर्षापूर्वीचे सदावर्ते बघितले का? एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी सतत संप करत होते, बरोबर आहे, आंदोलनं करत होते, लोकांचे मोर्चे काढत होते. मागच्या 3.5 वर्षात काय बदल झालाय की सदावर्तेंनी एकही मोर्चा नाही काढला, एकही आंदोलन केलं नाही. या सगळ्या विषयामध्ये एक मोर्चा नाही काढला किंवा एक आंदोलन केलं नाही. याचा अर्थ काय? एस टीचे तुटलेले टप हे सुधारले का? काचा बसल्या का? आजही तुम्ही आज गेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यांचे जे एस टी स्टँडवर विश्रांतीगृह आहेत त्यांची परिस्थिती जाऊन बघा. त्याच्यावरती सदावर्तेंनी शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला होता. आज 3.5 वर्षामध्ये काय बदल झाला की सदावर्ते एस टीच्या कर्मचाऱ्यांवर किंवा एस टीच्या दुरावस्थेवर बोलत नाही आहेत. सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सदावर्तेंनी एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं सोडून दिलं आहे. एक कर्मचारी आज रडतोय आणि मला असं वाटतं की फक्त कर्मचारी रडत नाही तर त्यांचं कुटुंब पण रडतंय आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सदावर्ते आहेत. सदावर्ते संचालक मंडळाला सतत मुख्यमंत्र्यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.